आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। काँग्रेस विरोधात बोलणारे पार्थ पवार यांची आत्या आणि आजोबांनी कान टोचले। या राजकीय वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत बोलताना नाराजी व्यक्त केली होती। राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एक प्रकारची परिपक्वता लागते आणि ते कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही। तर सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली। त्या म्हणाल्या, आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीमध्ये मोठे झालो आहोत। हिंदुस्थानात गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी वाढली। 1% लोकांकडे 40%, तर 1788 अतिश्रीमंतांकडे 50% संपत्ती। श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब असल्याचं चित्र वेल्थ इंडिया ट्रॅकर 2026च्या अहवालातून दिसून आलंय। देशातील अवघ्या 1788 अतिश्रीमंत व्यक्तींकडे सुमारे 166 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे। पुणे जिल्ह्याकरता रॉकेल कोटा 2 लाख लिटर, गरज मात्र 24 लाख लिटरची, वितरण अंत्योदयालाच। पुणे जिल्ह्यामध्ये 8,21,000 शिधापत्रिकाधारक कोट्यानुसार एका शिधापत्रिकेला केवळ पाव लिटर, प्रत्येकी 3 लिटर रॉकेल देण्याचे राज्य सरकारने जाहीर केलं असलं तर प्रत्यक्षात मात्र जिल्ह्याला 2 लाख लिटर रॉकेलचा कोटा निश्चित झालाय आणि निश्चित केलेल्या कोट्यानुसार अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तसंच दुर्गम भागातील शिधापत्रिकाधारकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे। अवकाळीग्रस्तांना कर्जामध्ये सवलत, बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय। दुसरा महत्त्वाचा निर्णय बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून घेतला असून कृषी क्षेत्रासाठी सरकारने स्वतंत्र वीज कंपनी स्थापन केली आहे। कृषी यांत्रिकीकरणातून 1122 कोटींचे अनुदान, केंद्र आणि राज्याच्या योजनेतून सुधारित 1,60,000 कृषी अवजारांची उपलब्धता। शेती कामात मजूर टंचाईमुळे यांत्रिकीकरण योजनेत शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यासाठी अवजाराच्या एकूण किमतीच्या 40 ते 50% अनुदान शेतकऱ्यांना दिले जात आहे। सुनेत्रा पवारांच्या संपत्तीमध्ये 2 वर्षांमध्ये मोठी वाढ, पोटनिवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामधून माहिती। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आलाय। 2014च्या तुलनेत 2026 मध्ये त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली। फोर्टिफाईड राईस, प्लॅस्टिकचा तांदूळ नाही, गैरसमज दूर करण्यासाठी सिन्नर तहसीलदारांचे आवाहन। रेशन दुकानातून पोषण तांदळाचे वितरण। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की फोर्टिफाईड राईस शिजवताना तो स्वच्छ धुवावा, मात्र जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये। तसंच तांदूळ शिजवलेलं पाणी फेकून देऊ नये, कारण त्यातही अनेक पोषक तत्वे असतात। कुपोषण मुक्त आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबवला आहे। गावे आता जगाच्या नकाशावर। सुयश ट्रस्टने 345 गावांना मिळवून दिली गुगल पिनची ओळख। गुगल पिनच्या नोंदणीमुळे दुर्गम गावांचे अचूक स्थान नकाशावर उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे शासकीय योजना, आपत्कालीन सेवा, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक उपक्रम तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत या गावांपर्यंत पोहोचणं आता अधिक सुलभ झालं आहे। 10% कुटुंबांकडे 44% जमीन, देशाच्या ग्रामीण भागात 46% लोक भूमिहीन। EWDRचा अहवाल। ग्रामीण भारतातील उच्चभ्रू 5% कुटुंबांकडे 32% जमिनीची मालमत्ता आहे, तर 1% कुटुंबाकडे 18% शेतजमीन आहे। युद्ध चिघळलं, महासंकटाची भीती, इराणचे मानवी अस्तित्व एका रात्रीत नष्ट करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा अंतिम इशारा। तर चर्चेचे दार बंद, अमेरिकेला अद्दल घडू, इराणचा अमेरिकेवर पलटवार। यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात 60%ची घट, स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर। मान्सूनवर यंदा अल निनोचे सावट। यंदा पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 94% राहण्याची शक्यता देण्यात आली। कापसाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी नको, परवानगी द्या, अनिल घनवट यांची मागणी। शेतकऱ्यांवर कारवाई न करण्याबाबत कृषी आयुक्तांना पत्र दिलं। गुजरात राज्यात सर्व कापूस एचटीबीटी असून तेथे हे बियाणे राजरोज बियाण्यांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असल्याचा दावा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे। राज्यातील धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक। जायकवाडीमध्ये 59%, कोयना 47%, तर उजनीमध्ये 45% जलसाठा उपलब्ध। एसटीचे भाडे वाढले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान साध्या आणि जलद बस सेवांच्या भाड्यांमध्ये 10% वाढ केली आहे।
ऐन धामधुमीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7-12 कोंडी पीक कर्जात अडचणी वाढल्या. भूमी अभिलेखची वेबसाईट 30 मार्च पासून बंद. पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली अडवणूक होते. 5 एप्रिल पर्यंत करणार होते दुरुस्ती. जिल्ह्यातील पीक कर्ज वितरण प्रक्रियेची कामकाज रेंगाळले. नाशिक जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांना लवकरच होणार साड्यांचे वितरण. जिल्ह्यातील 1,76,705 अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना रेशन दुकानांमधून साड्यांचे वितरण केले जाणार आहे. साडी सोबत मोफत दिली जाईल. एका रेशन कार्डवर एकच साडी दिली जाणार आहे. सोयाबीन लागवड उत्पादन घटणार. तेलबियांमध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडी घेणार. यंदा सलग दुसऱ्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर परतावा मिळाला नाही आणि त्यामुळे हे पीक आतबट्ट्याचं ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याकडे ओढा कमी राहील असं USDAच्या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. ऐन उन्हाळ्यात मांजरा नदी दुधडी भरून वाहणार. 11,000 हेक्टरवरील उसाला जीवदान मिळेल. धनेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय. 8 बॅरेजेस फुल. 5,000 लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार. नाशिक जिल्ह्यातील 100 गावांना पाणी टंचाईच्या झळा. प्रशासनातर्फे टँकरद्वारे 51,000 ग्रामस्थांची तहान भागवली जाते. पुणे जिल्ह्यातील घोड धरणामध्ये 1.33 TMC पाणीसाठा. एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे लिहाखेडी परिसरात पशुपालक त्रस्त. खासगी पशुवैद्यकांची चांदी. वर्षभरापासून शिबिरेही बंद असल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात. 10 वर्षांपासून मराठवाडा सिंचन क्षेत्रामध्ये अजूनही दुष्काळी. 10 वर्षात फक्त 8 लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढ. लाखो कोटींचा खर्च पाण्यात गेला. जलसंधारणावर मागील 10 वर्षापासून राज्य सरकार पाण्यासारखा पैसा टाकत आहे. पैसा पाण्याबरोबरच अभियंत्यांच्या घराकडे वाहून त्याचं योग्य सिंचन होत असल्याचं आतापर्यंतच्या अनेक घोटाळ्यावरून उघड झालेलं आहे. योजनेवर झालेला खर्च पाहता लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणे गरजेचं असताना मागील 10 वर्षात झालेल्या अनेक लाखो कोटींच्या खर्चामध्ये अवघे 8 लाख हेक्टर सिंचन क्षमतेमध्ये वाढ झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यात जल जीवन मिशन कामांचे ठेकेदार संपावर. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा योजनाही बंद करण्याचा इशारा. जिल्ह्यातील पाणीपुरवठा ठेकेदारांनी आर्थिक अडचणींमुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. शासनाकडून कामे करून घेतली जात असली तरी त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक. सरासरी 2,261 रुपयांचा दर. आवक वाढल्यामुळे दर दबावामध्ये. आता खत उत्पादनाला बूस्टर. सरकारने घेतला निर्णय. कारखान्यांना मिळणार 90% गॅस. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये 57,000 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. तर विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा कहर पाहायला मिळाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कपड्यांची किमती 25% वाढणार. इराण-अमेरिका युद्धाचा टेक्सटाईल उद्योगाला फटका. कॉटन कपड्यांची प्रोसेसिंग महाग झाली तर सिंथेटिक फॅब्रिकचा वापर होणारे क्रूड ऑइल महाग झाल्यामुळे पॉलिस्टरच्या किमती मागील 2 ते 3 महिन्यांमध्ये जवळपास 25% महाग झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशाच दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.